सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरुक्मिणी माता की जय। चिंतामणिर्लोकसुखं सुरद्रुस्वर्गसंपदं प्रयच्छति गुरुप्रीतो वैकुंठं योगी दुर्लभम। पूजनीय श्री व्यासजी महाराज प्रणीत श्रीमद्भागवत महात्म्यातील प्रथम अध्यायातील अष्टम श्लोकाच्या संबंधात वर्तमान आपण चिंतनरत आहोत। एकूण 7 श्लोकापैकी 3 श्लोकामध्ये व्यास महाराजांनी उवाच करून 4 जणांना नमस्कार करून 5व्या श्लोकापासूनची धुरा शौनकांकडे दिल्यानंतर प्रथम म्हणजे 5व्या श्लोकामध्ये शौनकांनी श्री सूत महाराजांचं स्तवन केलं। 6 आणि 7 मध्ये 3 प्रश्न विचारले, 8 मध्ये याचना केली आणि परत 9व्या श्लोकामध्ये शौनकांनी सूत महाराजांचं स्तवन केलं, सूत महाराजांचं नाव न घेता। शौनकजी म्हणतात चिंतामणिर्लोकसुखम, चिंतामणी जर आपल्यावर प्रसन्न झाला वा आपल्याला मिळाला थोडक्यात तर तो आपल्याला इहलोकातील सुखाची प्राप्ती करून देईल। तर उदाहरण म्हणून आपण धर्मराजाच्या सुखाचं थोडं चिंतन केलं। त्यांनी आपल्या राज्याचे षड्गुण, आपल्या राज्याचे 7 उपाय, आपल्या राज्याचे 14 व्यक्ती, आपल्या राज्यातील 8 कर्म, आपल्या राज्यातील 7 प्रकारच्या प्रकृत्या आणि 8 प्रकारच्या चिकित्सा, या सर्व दृष्टीने आपलं राज्य सुजलाम शुभलाम झाल्याचं त्यांनी वर्णिलं। यानंतर आपण नारदांची धर्माची भेट झाली याचा सगळा विचार अभिव्यक्त करून धर्मराजाने जो यज्ञ केला त्या यज्ञामध्ये कोण काय करत होतं याचा विचार आपण केला। दुःशासनाकडे जीव घालायचं काम, भीष्माचार्य द्रोणाचार्य यांच्याकडे नुसतं फिरण्याचं काम, कृपाचार्यांकडे रत्न परीक्षेचं काम, दुर्योधनाकडे उपहार स्वीकारण्याचं काम, विदुर काकाकडे धन खर्च करण्याचं काम, ब्राह्मणांचा सत्कार करण्याचं काम अश्वत्थाम्याकडे, क्षत्रियांचा सत्कार करण्याचं काम संजयाकडे। एवढा सगळा विशेष अशा प्रकारचा महायज्ञ जो करू शकतो आणि तिथे येणारे जेवढे काही होते त्या सगळ्यांनी 1 लाखाच्या वर स्वर्ण मुद्रा भेट म्हणून धर्माला आणल्या होत्या। आता 32,000 संघराज्य, एका राज्याच्या 1 लक्ष मुद्रा, याचा 32,000 गुणेला 1 लाख, एवढ्या स्वर्ण मुद्रा ज्या धर्माला प्राप्त झाल्या त्याच्या इहलोकातील सुखाचा विचार आपण कसा करतो याचा विचार करा। तर महान सुखशाली अशा प्रकारचा धर्म आहे। हे इहलोकातील सुखाचा विचार करून आज आपल्याला सुरद्रुस्वर्ग संपदम, कल्पवृक्ष आपल्याला पारलौकिक सुख प्राप्त करून देतो। म्हणजे स्वर्ग सुख वगैरे हे जे सुख आहेत सुरद्रुह स्वर्ग संपदम, सुरद्रुह स्वर्ग संपदम। सुरद्रुह शब्दाचा अर्थ होते सुरांचं द्रुह म्हणजे देवांचं वृक्ष, कोणतं तर कल्पवृक्ष, देवांच्या जवळ असणार। तर असं जे कल्पवृक्ष आहे
हे कल्पवृक्ष तुम्हाला स्वर्गापर्यंतची फलप्राप्ती करून देते. मग आता स्वर्ग जर देऊन राहिलं तर मग स्वर्गाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या बाकीच्या सर्व गोष्टी तर देईलच. एखादा व्यक्ती जर तुम्हाला म्हटला की मी तुम्हाला 100 रुपये उसने देऊ शकतो, तर त्याला आपण तू 10 देऊ शकतो की नाही हा प्रश्न नाही विचारायचा. जो 100 देतो तो 10 देणारच आहे. कल्पवृक्ष जर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती करून देऊ शकतो, तर तुम्हाला बाकीच्या सामान्य अशा प्रकारच्या प्राप्त्या सहज होतील. आपण थोडासा त्यांचा विचार करण्याचा प्रयत्न केलो. महाराज, स्वर्गाची जी संपत्ती आहे, जी चिंतामणी कल्पवृक्ष देऊ शकतात, हा विषय वेगळा. तिथं कल्पवृक्षाचे उद्यानच आहेत. कामधेनूचे खिल्लारे म्हणजे गोठीची गोठेच भरलेली आहेत. राजधानी भुवन, सुरुवात काय, जिथं अमरत्व हे सिंहासन, ऐरावतासारखी वाहन, राजधानी भुवन अमरावती, जेथं अमरत्व हे सिंहासन. अमरत्व तिथं गेलेल्या व्यक्तीला अमरता अशा प्रकारे प्राप्त होते. ऐरावतासारखी वाहन, आपल्या धक्का झाल्या गाड्या नाही, ऐरावतासारखं वाहन आहे. महाराज, तो म्हणायला हत्ती आहे पण अगदी कामग आहे. कामग इत्युक्ते कामतः गच्छति यः सह कामग. मनाच्या वेगानं जो धावतो त्याला कामग म्हणतात. अगदी मनाचा वेग ज्याला प्राप्त होतो त्याला कामग असं शास्त्राने संबोधिलेलं आहे. असा तो ऐरावत आहे. राजधानी भुवन अमरावती, अमरावती स्वर्गाचं राजधानी अशा प्रकारचं आहे. खूप महान अशा प्रकारे स्वर्गाच्या सुखाचा विचार शास्त्राने केला. बरं, स्वर्गातलं इतर सुख, तिथलं कल्पवृक्ष, तिथलं हे, या बाकीच्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा स्वर्गाच्या नुसत्या सभेचं वर्णन नारदजींनी युधिष्ठिराच्या समोर केलं. आपण ते करण्याचा प्रयत्न करू. एकदा नारदजी आले, कालच्या सभेत आलेले आहेत, अजून घरीच गेलेले नाहीत. काही 10-12 प्रश्न विचारले धर्माला. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित आलं. आणि धर्मराजांनी नारदजींना प्रश्न विचारला. कसे काय निर्मोही म्हणत होते यांना कुणास ठाऊक. आपल्यासारख्यानी जर आपलं घराचं जर विचारलं का, हो महाराज आमच्या घरी तुम्ही आले ना, आमच्या घराविषयी तुम्हाला काय वाटलं, म्हणजे कसं आहे आमचं घर, तर आपण अहंकारी ठरतो. पण धर्म महाराजांनी नारदजींना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही सगळं त्रैलोक्य भ्रमण करता हो, आणि विशेष म्हणजे बिना रोक ठोक, म्हणजे कुठेही गेलो की मला कुठंच अडवल्या जात नाही असा मी आहे. मग मला एक सांगा ना जरा, आपल्या सभेविषयी, राजभवनाविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे, विशेष अशा प्रकारची आहे, तुम्हाला याविषयी काय म्हणायचं आहे. नारदाने सांगितलं, इहलोकामध्ये तुझ्या सभेसारखी दुसरी सभा नाही कुठं. इहलोकामध्ये अद्वितीय अशा प्रकारचा तू आहेस. पण परलोकामध्ये काही दिव्य दिव्य सभा आहेत, त्या जमिनीवरच राहत नाहीत, म्हणजे टेकलेल्याच नसतात कुठं. कमीत कमी तुझं भवन, तुझी राजसभा ही कमीत कमी जमिनीवर तरी करावी लागली ना, नाही का. त्या सभेमुळेच तर महाभारताच्या युद्धाचं बीज पेरलं गेलं. दुर्योधन आला, भावाईनं कसं केलं पाहायला, आणि छान अशा प्रकारचं ते रचलेली अशी सभा विशेष होती. ज्या ठिकाणी स्टाईल, फरशी काय जे असेल ते बसवलेलं आहे, त्या ठिकाणी दुर्योधनाला वाटायचं इथं पाणी आहे, आणि धोतर बितर वर घेऊन, आणि म्हणला विशेष आहे कारण पुढच्या महलात जाण्यासाठी इथं पाय धुवूनच आपण पुढे जायला पाहिजे, म्हणून कदाचित पाणी असेल. धोतर वर घेऊन जायचा, पाणीच लागत नव्हतं. कुठं कुठं असं वाचायचं, आता चांगलं आहे, स्थळ आहे, या ठिकाणी जमीन आहे, तर त्या ठिकाणी जायचा स्थळ म्हणून भरा 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 पाण्यामध्ये एकदम बुडी मारत होता. असं व्हायचं. जलाच्या ठिकाणी स्थलाचा भ्रम आणि स्थलाच्या ठिकाणी जलाचा भ्रम असं शास्त्राने वर्णिलेलं आहे. हा जलस्थलाचा अन्योन्य भ्रम दुर्योधनाला होत होता. महाराज, दुर्योधनाला जर होत होता तर आपल्यासारखा जर त्या सभेत गेला असता तर काय झालं असतं. दुर्योधन म्हणजे तुम्हाला कळते ना, VIP. मुळात दुर्योधनच काय आहे, VIP आहे. तोच तुमच्या माझ्यासारखा साधा नाही, म्हणजे त्याचं पूर्वीचं राहणंच साधं नाही आपल्यासारखं, तो आहे तसाच VIP आहे. आणि VIP माणसाला जिथली रचना कळत नाही ते किती मोठं VIP असेल याचा विचार करा. काच वाटायचा आणि असा 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 करून जायचा, आणि काच नाही ना काही नाही. कुठं कुठं काच असायचा, असंच वाटतं म्हणलं, आणि काच नसते, बरोबर निघून जायचा, धड दिवशी काचाला धडकत होता. तर असं दुर्योधनासारख्या VIPचं झालं तर आपलं कसं असेल. मग मला सहज प्रश्न विचारला, नारदजीने उत्तर दिलं, गड्या खूपच छान आहे.
तुझी सभा विशेष अशा प्रकारची आहे. पण एक विशेष सांगू तुला, काय दिव्य सभा आहेत की ज्या सभेची एक खोली म्हणजे तुझी पूर्ण सभा. असं मग मला काही सांगा ना, थोड्याफार वर्णन करा ना. तर नारदजींनी वर्णन करायला सुरू केलं. थोड्याफार नारदजींनी फार सांगितलं, आपण थोड्या सांगू. तर नारदजींनी पहिल्यांदा इंद्रसभेचं वर्णन केलं. याला वाटलं काय असणार आहे बुवा इंद्रसभा. तर त्या इंद्रसभेचं वर्णन नारदजी करतात. विस्तीर्णायोजन शतमध्यर्थ मायता वैहायसी कामगाम पंचयोजन मुच्छ्रिता. 150 योजन लांब आहे. 150 योजन म्हणजे किलोमीटर किती झालं, गुणेला 12 करा. 150 गुणेला 12 म्हणजे तेवढं किलोमीटर. 1 योजन 12 किलोमीटरचा. आणि 150 योजन लांब आहे आणि 100 योजन रुंद आहे. 100 म्हणजे हे तर सरळ आहे, 12 × 12 म्हणजे 1200 किलोमीटर रुंद आहे. आणि 12 आणि 6 1800 किलोमीटर लांब आहे. 1800 बाय 1200, काय पण फूट नाही, मीटर नाही, किलोमीटर. एवढ्या किलोमीटरची सभा आहे. आणि तिचं जे वरचं छत आहे की नाही त्या सभेचं, ते सब किती उंचीवर असणार आहे. आपल्या आईसाहेबांच्या मंदिर आहे एवढं, किंवा XYZ मंदिर आहे एवढं. धोंडोपंत दादाच्या मंदिराचे छत खूप उंच आहे. मग तेवढं नाही, तेवढं नाही. पंचयोजन मुश्रिता, 5 योजन 12 पंच 60 किलोमीटर उंच आहे. म्हणजे 1200 किलोमीटर रुंद, 1800 किलोमीटर लांब आणि 60 किलोमीटर उंच. मग का आज ज्या वनस्पती आहेत वगैरे ते छतामुळे जगतात कशा, म्हणजे त्याच्या आत सूर्य आहे. कारण सूर्यामुळेच जगतात ना, चंद्रामुळेच जगतात ना. चंद्रानेच त्या औषधी पुष्ट केल्या जातात, सूर्याने त्या वस्तू वाढतात. चंद्र पुष्ट करतो, सूर्य वाढवतो. आणि हे सगळे तिथं बसायला असतात सभेमध्ये. त्यामुळे हे वाढतात का नाही वाढतात याचा विचारच नाही. अशी विशेष अशा प्रकारची सभा आहे. आणि एवढी मोठी सभा असून सुद्धा तिचा विशेष आहे कामगमा. विशेषण लावलं तिला, कामगमा. कामगमा म्हणजे जिकडं तुमची इच्छा असेल त्या ठिकाणी त्या वेगानं जाणारी ती सभा आहे. एवढं मोठं सगळं 1800 बाय 1200 किलोमीटर, उंचीला 60 किलोमीटर, एवढं सगळं वाटल त्या दिशेनं धावत राहतं. कशी सभा असेल याचा विचार करा. आणि ही प्राप्त करून देण्याची शक्ती आहे कल्पवृक्षामध्ये. सुरद्रुः स्वर्ग संपदम, स्वर्गातील संपत्ती कल्पवृक्षाच्या द्वारा आपल्याला प्राप्त अशा प्रकारे होते. अजून विशेष जराशोक जराशोक क्लमापेता निरातंका शिवाशुभा. त्या सभेचं वर्णन केलं. पहिलं जरा, शोक, क्लम, उपेता, निर आतंका, शिवा शुभा. सभेला विशेषण लावले. त्या ठिकाणी गेल्यानंतर थकवा येत नाही. त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हातारपण येत नाही, वृद्धत्व येत नाही. त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणत्याच इंद्रियाचं पाठव्य शक्तिहीनता निर्माण होत नाही. शुभ आहे. शिवा म्हणजे कल्याणकारक आहे. निरातंका आतंकरहित आहे. म्हणजे कोणत्याच प्रकारची भीती स्वर्गातल्या सभेत गेल्यावर लागत नाही. सांगा बरं किती विशेष प्रकारची अशी सभा आहे. आणि आताच्या सभा बापरे बाप. महाराज इंद्राच्या सभेत गेलं की झोप सुद्धा येत नाही, झोप. पण आताच्या सभाईवर विनोद तयार होऊन राहिले. एकदा वाचलं होतं मी कुठं, एक सांसद होता, कोणी खासदार येऊन बसला घरी, पेपर वाचत होता. 9 वाजता पेपर वाचायला बसला. पोरगं म्हणते बाबा झोपा ना. गपरे झोप म्हणे. थोड्या वेळानं अजून पोरगं 10-15 मिनिटांमध्ये बाबा झोपा ना. गपरे झोप म्हणे. परत अर्ध्या 1 तासानं 11, 11:30 वाजले. मग तो पोरगा नाही झोपला काय अजून. तो पोरगाही त्याचाच होता ना, तो तरी कसा काय लवकर झोपणार आहे. 11, 11:30 वाजले. बाबा झोपा ना. अरे गबस, संसदेत कशासाठी जातो म्हणला, नाही कळालं तुम्हाला. तू मला घरी झोपायचं म्हणून राहिला, मी संसदेत कशासाठी जातो. म्हणजे आपल्या सभा झोपायसाठी असतात. आमच्याकडे जे असे नाव एक आमचे पडलेले जुने पुराणे आमदार, तर त्यांच्याविषयी एका जणानं वर्णन केलं. त्यांच्या विरोधात प्रचार प्रसार कीर्तन सभांमध्ये बोलत असताना म्हणजे मी विधानसभेमध्ये मी म्हणे 20 वर्ष झाले जातोय. म्हणजे 20 वर्षापासून मी आमदार म्हणून निवडून येऊन राहिलो. तर या 20 वर्षामध्ये हा मागं बसलेला असतो म्हणे कंप्लीट. कधी तर कधीच त्या सभाप्रमुखाकडे हा गेला नाही.
20 वर्षामध्ये. लोक जातीयवादी वगैरे वगैरे विचार करून छळाल शिक्के मारत राहतात, छळाल शिक्के मारत राहतात. 20 वर्षामध्ये जो सभाप्रमुखाकडे गेला नाही, याचा अर्थ यानं आम्हाला काय कमी आहे आमच्या मतदारसंघाला, हा विचार कधीच त्यांच्या समोर मांडला नाही. म्हणजे कायद्यानं नियमानं सरकारकडून राज्याला जे पुरवलं जातं, मतदारसंघाला जे मिळतं, ते जे यायचं तेच फक्त इकडं. सत्ताधारी पक्षाचा जर आमदार असेल तर त्यांना काही नाही म्हटलं तरी त्याच्या मतदारसंघामध्ये काही काही गोष्टी येतात अशा प्रकारच्या राहतात. म्हणजे आपल्या सभा पहा की एक आपला सभासद ज्याला आमदार म्हणून आपण निवडून दिलो, तो 20 वर्षामध्ये एकही दार त्या सभापतीजवळ जाऊन त्यानं आपल्या मतदारसंघाचं मागणं किंवा काही कागद किंवा काही दिलेलं नाही. म्हणजे अशा आपल्या सभा आहेत. म्हणजे तिथं झोप घेतात. तुम्ही पहा, असं वाटतं गल्लीवरचे भांडणं एकदा बरे, पण त्या सभेतले बरे नाहीत. खुर्ची उचलतात बुवा, ते माईक प्रत्येकाला दिलेले असतात बोलण्यासाठी, आवाजाची सौष्ठव्य निर्माण व्हावं म्हणून. ते एका जणाने तो वायर सेट माईकच उपसला. आता इथं विवेक करा थोडा, कोण्या दृष्टीनं ते योग्य आहे? त्याची संपत्ती मांडली तरी उचलून फेकू नये. तो समाजाचा नौकर आहे म्हणावा तर समाजाची संपत्ती आहे तरी उचलून फेकू नये. आपल्या सरकारची संपत्ती आहे म्हटलं तर सरकारचं जे असतं ते आपलं असतं. सरकारचे नुकसान झाले तर ती आपली झाली, तर तरीही उचलून फेकू नये. त्याचं असेल तरीही नाही, सरकारचं असेल तरीही नाही, समाजाचं असेल तरीही नाही. फेकतो कोण्या दृष्टीनं? जेव्हा वैऱ्याचं असेल, आपल्या दुश्मनाचं असेल, आपल्या विरोध्याचं असेल, तेव्हा ते उचलून फेकावं. आणि कोण्या दृष्टीनं वैऱ्याचं म्हणतात? म्हणजे सभेत गेले त्यांना हे विवेक नाहीत. महाराजा इंद्राच्या सभेचा विशेष असा आहे, इथला एकही अविवेकी नाही. जरा शो कलम म्हणजे थकवा, निरातंका म्हणजे कोणत्याही प्रकारची भीती, शिवा कल्याणकारक, शुभ अशा प्रकारचे सगळ्या लक्षणांनी युक्त इंद्राची सभा आहे. आणि इंद्राच्या सभेमध्ये इंद्राच्या सेवेसाठी हजार असणाऱ्या काही ऋषींची नावं सांगितलेत महाराज. येथे सर्वे वज्रिणम समुपासते, हे सगळे म्हणे इंद्राची उपासना करतात. कोण कोण आहेत ते त्यांचे नाव आहेत. पराशर सामान्य ऋषी आहेत. एक काळामध्ये पराशरांनी व्यास पदवी सांभाळली. आताचे जे व्यास आहेत ते पराशरांचे चिरंजीव आहेत. पराशरांचे वडील शक्ती ते व्यास होते. पराशर सुद्धा एकेकाळी व्यास होते. आज जे द्वैपायन आहेत हे तर आज व्यास आहेत, आणि पुढचे व्यास महाराज अश्वत्थामा होणार आहेत. आपण एक दिवस चर्चेला हा विषय. तर पराशर इंद्र सभेमध्ये इंद्राच्या सेवेत आहेत. पर्वतमुनी, सावरणी, गालव, शंख, लिखित. शंख आणि लिखिताची एक दिवस आपण कथा सांगितली होती पहा. त्यांचा दायभाग झाला. दायभाग म्हणजे वाटावाटी झाल्यानंतर सांगितलं की हे शेत शंखाच्या नावाला आणि हे लिखिताच्या वाट्याला. शंखाला काही कळालं नाही. लिखिताच्या शेतामध्ये जाऊन एक आंबा तोडून आणला, आणि तेवढा आंबा फक्त तोडल्यामुळं नंतर त्यांना कळालं की आपण दुसऱ्याच्या शेतातला आंबा तोडून आणला. बरं, त्यांना अगदी स्वतःचा राग आला. भावाला सांगितलं, भावाने माफ केलं, तरी शंखाने स्वतःला माफ केलं नाही आणि स्वतःचे हात तोडून घेतले. अशी स्वतः शंखाने स्वतःला दिली. असे सगळे माणसं इंद्राच्या सभेत आहेत. तुमच्या माझ्यासारखे पापी अशा प्रकारचे नाहीत. 100 यज्ञ करून इंद्राच्या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत. शंख आहे, लिखित आहे, गौरशिरा आहे, दुर्वासा आहेत, क्रोधन ऋषी आहेत, शेन आहेत, दीर्घतमा, पवित्र पाणी, याज्ञवल्क्य, भालुकी, उद्दालक, श्वेतकेतू, तांड्य, भांडायनी, हविष्मान आणि गरिष्ठ. येथे सर्वे वज्रिणम समुपासते. हे सर्वच्या सर्वजण वज्रिणम म्हणजे ज्याच्या जवळ आहे वज्र असा जो तो त्याला म्हणतात वज्रिणम. आणि अशा वज्रधारी इंद्राची सगळेजण उपासना करतात. आणि हे प्राप्त होऊ शकते जर आपल्याला सुरद्रू प्राप्त झालं तर. सुरद्रू म्हणजे कल्पवृक्ष. कल्पवृक्षाची मजल महाराज इथपर्यंत आहे की आपल्याला ते इंद्राच्या सभेमध्ये नेऊन अशा प्रकारे बसवू शकते. आणि इंद्रपुऱ्या जगाचे अधिकारी आहेत. कुणीकडे पाऊस पाडायचा, काय करायचं. परत इंद्राचं काय आहे, त्याच्या विषयी अवस्थेमुळे संत वाङ्मयात इकडं तिकडं जरा त्यांची निंदा सापडते. म्हणजे निंदेमुळे आपल्याला असं वाटतं की इंद्र म्हणजे खूपच टाकाऊ वस्तू आहे. पण वेदामध्ये इंद्राचं वर्णन आहे. बरेचसे मंत्र इंद्राच्या स्तवनासाठी आहे. फक्त आपला संप्रदाय वैराग्य प्रधान. आणि एक मंडळी मग ध्यानात ठेवा, ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य आहे त्याच्या दृष्टीनं इंद्र कीच खेत की मुली. मग ना इंद्र
ना महेंद्र म्हणजेच इंद्र, ना काही त्यांना वैकुंठाची आसक्ती राहत, ना त्यांना ब्रह्मलोकाची आसक्ती राहत, ना त्यांना कोण्याच लोकाची नाही. म्हणतात ना गोलक धामाचे राहत, वैकुंठापासून 50,000 करोड एवढ्या उंचीवर गोलोक धामाचं अशा प्रकारचं अस्तित्व आहे. पण ज्याच्याजवळ वैराग्य आहे त्याला हवा तेवढा आनंद तो बसल्या ठिकाणी मिळवू शकतो. ना त्याला ब्रह्मदेवाची आसक्ती, ना वैकुंठाची आसक्ती, ना स्वर्गाची आसक्ती, ना कसलीच नाही. ब्रह्मदेव महाराज, ब्रह्मदेवाला तर अगदी शिव्या देताना आमचे संत वाङ्मय दिसून राहिलं नाही का. नामदेव महाराजचा अभंग आहे ना. नामदेव महाराज म्हणतात आमच्या विठ्ठलाला सोडून दुसरा कोणी देव नाही. विठ्ठली विना देव म्हणती ते संसारा गुणाधी पावती. मग कोणीतरी म्हणलं का हो महाराज पांडुरंगाला सोडून दुसरा देव आहे असं जर ब्रह्मदेवानी म्हटलं तर नामदेव महाराज म्हणतात मग चळला पोटीने भ्रांत जाना. तो खरकला असं तुम्ही पक्क समजा म्हणे. ब्रह्मदेवाला शिव्या. बरं तुकोबरा वैकुंठात जायचं का तुम्हाला? तुकोबरा म्हणतात नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानास. महाराज स्वर्गात जायचं का तुम्हाला? तुका म्हणे पावटणी. हे तर शिवीच दिली पार. करू स्वर्गाची निशाणी. पावटणी शब्दाचा अर्थ ते पायरी. तुकोबरा म्हणतात आम्ही त्या स्वर्गाला म्हणजे पर्यायानं इंद्राला आम्ही पायरी करू, आमच्या पायाखाली आम्ही स्वर्ग ठेवत असतो. त्यामुळे वैराग्यवान माणसं जे बोलत असतात त्याच्या तुलनेमध्ये कधी धनबिनाचा विचार नाही करायचा. शास्त्रात जे वर्णिलेलं आहे ज्याची वास्तवता त्या दृष्टीने विचार करायचा. वैराग्यवानाच्या समोर कोणीच मोठं नाही. मग प्रत्यक्ष ब्रह्मांड नाही, परमात्मा मोठा नाही, ते इंद्र वगैरे यांचा काय विचार करता. जे साधू असतात, महात्मे असतात त्यांची शक्ती काही वेगळीच असते. मग त्यांची थोडीशी मनप्रसन्नता असेल. इंद्राच्या समोर उभे राहिले त्याच्याविषयी चांगलं बोलायला लागले तर हा यांच्या मनाचा मोठेपणा नाही का. कुबेराची पत्नी पहा, काय तिचं नाव, कुबेराच्या पत्नीला इंद्राने चोरून नेलं आणि रावणाच्या बहिणीने ठरवलं तिचं नाव कुंभिनसी. रावणाला 3 बहिणी होते, एक शूर्पणखा, एक नाडीजंगा आणि कुंभिनशी. त्या कुंभिनशीने ठरवलं की आपण इंद्राकडून आपल्या वहिनीला सोडून आणू, कारण विश्रव्याचे चिरंजीव ना कुबेर महाराज. सोडवायला म्हणून गेली. इंद्राने ती सोडून हिच्याच नांदाला लागला. कुंभिनशीच्या एका विमानात बसला. नारदजीला मध्यंतरी कुंभिनशी दिसली आणि नारदजीने कुंभिनशीला म्हटलं कुणीकडं. कुंभिनशी अशी करून राहिली तरी काही नारदजींना कळा ना. तेवढ्यामध्ये कुणीकडं. इंद्र म्हणायला लागला हा तुला ओळखतो का? हा ओळखतो म्हणला. खूप मोठा इतिहास आहे, एवढा नाही सांगणार आता. हा ओळखतो म्हणला. तेवढ्यात नारदजींनी एवढ्यावर समाधान मानावं का नाही. नारदजी त्या कुंभिनशीला विचारतात कसं काय दादाचं. इंद्र म्हणते तुझा दादा कोण? नाही कोणी नाही जाऊ द्या, मानेल भाऊ आहे म्हणे. 4-5 राखी पौर्णिमेला एकदा राखी बांधते म्हणे, त्याला काही भेट होत नाही, तो परदेशात कामाला आहे. असं तसं लेक्चर द्यायला लागली. बरं एवढ्यावर तरी नारदानी समाधान मानवणं. नारद पुढचं म्हणतात कसं काय रावण दादाचं म्हणलो की इंद्राला वाटलं अरे हे रावणाची बहीण आहे का. इंद्राने काहीच विचार केला नाही, एका डोंगरावर नेली. ते ऋषी म्हणायला लागले मारू नको. तरीही महाराज इंद्राने तिला मारलं. ऋषीने शाप दिला की तुला स्त्री देह प्राप्त होईल. तो स्त्री रूपाने झाला. पूर्ण शरीर त्याचं स्त्रीचं झालं. मग त्याने ओम नमो नारायणाय या मंत्राचा 8 लाख वेळेस जप केला. त्याचं स्त्रीत्व जाऊन पुन्हा त्याला पुरुषत्व प्राप्त झालं. तो विचार वेगळा. विषय फक्त एवढाच आहे की इंद्र एवढा महान असला तरी ऋषींच्या पुढे काही नाही. जेव्हा वैराग्याचा विचार येतो तेव्हा इंद्राचाही विचार करायचा नाही. जेव्हा वैराग्याचा विचार येतो तेव्हा यमाचा विचार करायचा नाही. जेव्हा वैराग्याचा विचार येतो तेव्हा ब्रह्मदेवाचा विचार करायचा नाही. जेव्हा वैराग्य पुढे उभं असतं महाराज तिथं प्रत्यक्ष ब्रह्मांड नाही, परमात्म्याचाही काही विचार नाही. मागणे जीवास पाय मुखाकडे. पांडुरंग असा पाहत राहतो देवा भक्ताईकडे. बापू हो काही मागा रे, थोडासा तरी मी माझ्या कर्जातून मुक्त होईल. बरं हे संत असे मागत नाही सुटही म्हणत नाहीत. मला कळालं का. मागत नाही सुटही म्हणत नाही. शाहूकार लोकांच्या लगेच लक्षात येतं ह्या गोष्टी. मागत नाहीत सुटही म्हणत नाहीत. समजा बा माझ्याकडे तुमचे 200 रुपये मी म्हणतो घ्या. नाही असू द्या. बरं या वर्षी मग पुढल्या वर्षी मी म्हटलं घ्या 200 रुपये. नाही असू द्या. 10 वर्ष झाली मी देऊन राहिलो, तुम्ही घेत नाही. मग आता घ्यायचंच नाही असं म्हणा ना की बा असू द्या मला ते घ्यायचे नाही. म्हणजे आपणही निवांत होतो. घेतही नाही सुटही म्हणत नाही. मग त्या माणसाला किती खराब वाटतं बरं. कर्ज तर आहेच की नाही. हा घेऊन नाही राहिला तो भाग वेगळा, पण आपल्या डोक्यावर त्याचे 200 जे आहेत ते आहेतच ना. तशी परिस्थिती महाराज या पांडुरंगाची होती. हे भक्त असे घेत कधीच नाही आणि आम्ही तुला माफ केलं असंही कधीच म्हणत नाहीत.
साधू संत येऊन पुढे उभे राहणार आणि हा पांडुरंग आपल्यासारखे गेले की असं कंबर पार असे डोळे बिडे करून उभं राहणार. साधू संत आले की ते कमरीचे हातबी थोडेसे कसे ढिले होणार, पाठीला थोडंसं बाक निघणार आणि डोळे असे करून पाहणार. आणि मागण्याची वास असं वाकडी नजर करून पाहते. मागण्याची वास पाहे मुखाकडे म्हणजे पुरं तोंड पाहायची हिंमत नाही, डोळ्यात डोळे नाही, तोंडाकडे पाहतो या मुखाकडे फक्त, की बोलतो का काही, म्हणतो का काही मला मुलगा दे, म्हणतो का काही मला नातू दे, म्हणतो का काही संपत्ती दे, म्हणतो का काही धनदौलत दे, म्हणतो का काही उत्तम लोकांची प्राप्ती करून दे. महाराज देव असा वाकड्या नजरेने पाहत राहतो. साधू संत काहीच मागत नाही. बरं मागत तर कधीच नाही, काही मागणे हे आम्हा अनुचित. का कोणामुळे अनुचित? वडिलांची. आमची परंपरा आहे, पार तुकोबाळ्यात भिक्षापात्र अवलंबने जडोजीने लाजीरवाणे तयाशी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. भिक्षापात्र जो पुढे करतो त्याचं त्याचं सलज्ज जीवन अशा प्रकारचं आहे, बिनलाजा तो आहे. आणि असं जर मागितलं तर म्हणे तयाशी नारायणे उपेक्षिजे सर्वथा, म्हणजे मागण्याचा निषेध करणार. मग जर तुम्हाला मागायचंच नाही तर तो देवा तू देऊच नको, आम्ही तुला सगळं माफ केलं, कर्जातून आम्ही तुला मुक्त केलं, असं तरी म्हणायला काही अडचण आहे का? असंही म्हणत नाहीत महाराज. काय किंवा देव वैराग्याच्या पुढे देव वर नाही पाहत महाराज. तर या इंद्राचं काय आहे? एवढी मोठी कुबेराची सभा आपण क्रमानं वर्णन करू तिचं. त्या कुबेराच्या सभेमध्ये एक विशिष्ट दिवस आहे फक्त, त्या दिवशी येऊन लक्ष्मी हजर असते, बस. एरवी कधी नाही. मग एक दिवस येणार लक्ष्मीजी, एक आसन बिचारीचं केले, कारण कुबेर म्हणजे धनाचे देव होतं, त्यामुळे लक्ष्मीला यावं लागणार थोडं तरी. एक दिवस येणार, एक दिवसाचं लक्ष्मीचं अस्तित्व, जगाच्या धनाचा अधिपती कुबेर बनेल आहे एक दिवसाचं. मग हे काय छाटछूट काढले? देवाचं प्रत्यक्ष वैराग्याच्या पुढे चालत नाही. तर इंद्रादिकांचं काय? तर इंद्राच्या ऐश्वर्याचं आपण वर्णन करून राहिलो. वेगवेगळ्या प्रकारची सगळे हे वर्णन केलेलं आहे की एवढे सगळे महान महान ऋषी इंद्राच्या सभेमध्ये इंद्राची उपासना अशा प्रकारे करतात. एवढंच नाही, इंद्राच्या आदरासाठी, इंद्राच्या सेवेसाठी 27 प्रकारच्या अग्नी आहेत म्हणे. किती प्रकारच्या अग्नी आहे? 27 प्रकारच्या अग्नी आहे. तुम्हाला हवी असली तर एखादी देऊ का पाठवून तुमच्याकडे? हा, माझी ओळख आहे मस्त इंद्राची व्यवस्थितरित्या. तर तुम्हाला काही काम पडलं तुमच्या सेवेशी अग्नीचं तर एखादी देऊ तुमच्याकडे पाठवून. महाराज नुसती चिनगरी जर पाठवली की राख रांगोळी करून टाकेल. 27 अग्न्या इंद्राची सेवा करतात. इंद्रसभा आहे. आणि ही इंद्रसभा तुम्हाला जर कल्पवृक्ष प्रसन्न असेल तर प्राप्त होतो. चिंतामणी प्रसन्न असेल तर इहलोकातील सगळे सुख तुम्हाला मिळतात. कल्पवृक्ष जर तुमच्यावर प्रसन्न असेल, तुम्ही जर त्याला मागणी केली, तो जर तुम्हाला प्राप्त झाला तर स्वर्गाचं सुख तुम्हाला प्राप्त होतं. महाराज या स्वर्गाच्या खाली असणारे मग बाकीचे धारण करा. यमाची सभा, त्या सभेचं वर्णन केलं शास्त्रकर्त्यांनी. हिची लांबी आणि रुंदी 1200 किलोमीटर आहे. लांब 1200 किलोमीटर, रुंद 1200 किलोमीटर. या यमाच्या पुरीचं नाव आहे सह्यमणीपुरी. यम महाराजांच्या नगरीचं नाव काय आहे? राजधानीचं नाव सह्यमणी नावाची नगरी. आणि तिथं हे 1200 बाय 1200 त्यांची सभा आहे. खूप विशेष मोठी अशा प्रकारची आहे. तुम्हाला जायचं का कोणाला यमाच्या घरी? म्हणजे सभा बिभा पाहायला खूप छान दिसते, विशेष अशा प्रकारची आहे. कोणाला जर जा वाटलं तर पहा बुवा. तर महाराज सगळीकडे जाऊ वाटेल, फक्त यमाजवळ नाही जाऊ वाटत. हे काय महाभारतात एक कथा आलेली आहे बा. बोलून गेलो होतो आपण एक दिवस. एक म्हातारी चालली मुडी घेऊन, 2-4 पोरं होते पण कोणी वागवत नव्हतं. एकाला म्हटलं भाऊ तुझ्याजवळ राहू दे. तो म्हणला आई हे पोरण तुझं काही मेळ बसत नाही, तू राहा बरं, आम्ही तुला घरी पैसे पुरवतो. 1 महिना 2 महिने दिले, परत काही पैसे देणे बंद केले. मग म्हातारी सरपण आणि विके, डोक्यावर मुडी फार मोठीची मोठी, तिला जमेल तेवढी, आणि थकली महाराज. ती मुडी दिली खाली टाकून. तिला वाटलं बा याच्यापेक्षा मेलेलं बरं. अरे बापा यमा, अरे कुणीकडे विसरला तू मला, अरे ये. नेमके यम महाराज चालले होते तिथे हेलगटावर बसून. यमाला आनंद वाटला महाराज, आपण लय ऐकले हो. भगवान विष्णू जेवण करून राहिले, त्यांनी त्यांच्या भक्तांनी बोलवलं, तडाक निघून गेले, असे अनेक वर्णन आहेत. ते तडाक निघून गेले. परत अजून वेगळे वेगळे वर्णन. शिवजींना बोलवलं, मार्कंडेयांनी निघून गेले. सगळ्या देवांना बोलवत राहतात, इंद्रालाही बोलवतात, ब्रह्मदेवाला बोलवतात, मला कधीच कोणी बोलवत नाही. आणि विशेष वाटलं बोलवल्यानंतर, आणि यम योगायोग चालला होता. आणि म्हातारीच्या पुढे येऊन उभा राहिला महाराज. काळा 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 हेलगटावर बसलेला, हातामध्ये यमपाश. काय म्हणता आजी?
आजीनं पाहिलं बा ते आकराळ विकराळ. आजी म्हणते काही नाही भाऊ, हे मोडी पडली म्हणजे जरा डोक्यावर उचलून दे. अगामर हा बोल न साती. हे कथा आहे, ही दंतकथा बनवलेली नाहीये. असं जागा मरा हा बोल न साती आणि मेली आहे तरी रडती. स्वतः मर म्हटलं कोणाचं म्हणतील तुझी खानदान मरू दे. आणि दुसरा जर कोणी मेला तर त्याला समजून सांगायला पार चहा पिऊन त्याचाच, त्या घरचा चहा पिऊ पिऊ रडतात, तंबाखू त्याचीच, त्याच्याच घरचं खाऊन परत त्यालाच रडायला अशा प्रकारे तयार असतात. अशी स्थिती आहे. तर यमनगरी, यमाची सभा 100 बाय 100 म्हणजे 1200 किलोमीटर बाय 1200 किलोमीटरची आहे. आणि यमाचा हा विशेष आहे, यमाच्या सभेमध्ये सगळ्या प्रकारचे नृत्य चालतात. आपल्याला काय या नृत्याचं, हल्लीसक नावाचं नृत्य जे रासामध्ये चालत होतं, आपण याचं वर्णन केलं एक दिवस. तांडव नावाचं नृत्य, लास्य नावाचं पार्वतीचं नृत्य, तांडव नावाचं महादेवाचं नृत्य, हल्लीसक नावाचं भगवान श्रीकृष्णाचं रासामध्ये केलेलं नृत्य, हे सगळे नृत्य यमाच्या दरबारात चालतात महाराज. हे तांडव आणि लास्य हे दोन नृत्य परस्पर विरोधी नृत्य आहे. आणि पती पत्नी, महादेवाचं नृत्य हे अगदी प्रलयंकर आहे आणि पार्वतीचं नृत्य जे लास्य नावाचं नृत्य आहे, गणपती असंच नाचतात. पार्वतीचं जे लास्य नावाचं नृत्य आहे तर हे सृष्टीला बनवणारं नृत्य आहे. गणपती महाराजांनी शिकायचा प्रयत्न केला बापासारखं नाचायचं, पण 2-4 पावलं टाकली की दम यायला लागला. गणपतीचं काम आहे म्हणून आईकडे शिकायला लागले. मग लास्य नृत्य म्हणजे अगदी हळू शांत अशा प्रकारचं. एक राक्षस होता पहा, त्याचं नाव मला आठवत नाही की लोमस का काही. तर त्या राक्षसानं तप केलं, महादेवजींना शिवजींना प्रसन्न केलं. महादेवजी जेव्हा समोर उभे आले प्रसन्न होऊन, तेव्हा अरे काय हवंय म्हणजे मला तुमच्याकडून तांडव नृत्य शिकायचं आहे. मला सगळ्या सृष्टीला सगळी सृष्टी संभ्रमात पडली की आता काय व्हायचं. कारण महादेवाचं तांडव नृत्य जेव्हा सुरू होतं तेव्हा सगळ्या नदी नाले ओढे समुद्र एक व्हायला लागतं. प्रलय काल अशा प्रकारे तयार होतो, प्रलयंकर भयंकर परिस्थिती निर्माण होते. त्यामध्ये या राक्षसाला इच्छा निर्माण झाली की मी महादेवाकडून तांडव नृत्याचं शिक्षण घ्यावं. आता तप केलेलं असल्यामुळे त्याला पूर्ण करणं हे महादेवाचं काम आहे. आणि महादेवाने केलं महाराज नाचायला सुरू. नुसता पहिलाच पाऊल टाकला तर सगळ्या समुद्रांना हादळा बसून सगळे समुद्र अगदी असे चलायमान व्हायला लागले. काय करावं, सगळी सृष्टी अगदी पूर्ण खलखल खलखल हालायला लागले. सगळ्या देव एकत्र आले आणि एकत्र येऊन सगळे पार्वतीला शरण गेले आणि पार्वतीला म्हणायला लागले, आई साहेब या भयंकर अशा परिस्थितीतून आम्हाला आता वाचवा. मग पार्वतीने लास्य नृत्य सुरू केलं. जसं जसं पाऊल महादेवजी टाकायचे तसं तसं त्या लास्य नृत्याच्या हातामध्ये पार्वती आईसाहेब असा हात केला की जो चलायमान झालेला समुद्र आईसाहेबांच्या त्या मुद्रेने थांबायचा. चलायमान झालेल्या नद्या भगवंताच्या पायाने त्या आईसाहेबांनी हळूच पाय जमिनीवर ठेवला की त्या नद्या अगदी एकदम शांत व्हायच्या. महादेवजीचा बिभत्स चेहरा तांडव नृत्यामध्ये होता, एकदम क्रोधायमान मुद्रा व्हायची. तशी भयंकर अशा प्रकारची मुद्रा झाली की लास्य नृत्यामध्ये आमच्या पार्वती आई साहेब मुद्रा शांत करत होत्या. मुद्रा शांत झाली की सगळी सृष्टी व्यवस्थित. सूर्याचा जो ताप वाढायचा भयंकर मुद्रेमुळे आई साहेबांच्या लास्य नृत्यातील प्रसन्नता करक मुद्रेमुळे तो सूर्य अगदी शांत व्हायचा. असं करत 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 मग सृष्टीचं टेम्परेचर राखलं गेलं. हे परस्पर विरोधी नृत्य आहेत आणि यम महाराजांकडे हे सगळे चालत राहतात. तांडव आहे, लास्य आहे, हल्लीसक अशा प्रकारचं नृत्य आहे. आता काही नाही, फक्त भांगडाच. ना हल्लीसक आहे, ना लास्य आहे, ना तांडव आहे, ना काही नाही. तुम्ही कोणतं वाजवा, आमचं एकच नाचणं आहे. बोटं देतात वर करून, खाला 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 नुसते कोंबड्यावानी उड्या मारत राहतात. काही नृत्याचंही नाही. महाराज या युगात काय झालं, साधनेकडे लक्ष न देता सगळं जग साध्याकडे पाहायला लागलं. त्यामुळे चांगले माणसंच तयार होत नाहीत. भगतसिंगांनी फक्त 52 दिवस उपोषण केलं याचाच विचार लोक करतात. एकादशीचा साबुदाणा खाताना सांगतात. साधनाच कुणी करून नाही राहिलं त्यामुळे मोठे माणसं तयार होत नाही. पूर्वी काय व्हायचं, आकर्षण साध्याचं कोणी ठेवत नव्हतं, आकर्षण साधनेचं ठेवत. त्याने काय केलं हे पाहायचं, तो कुठं गेला याचा विचार करणं आपलं काम नाही. तिथं आपण जाऊया. भगतसिंगांनी सगळ्यात मोठं 1 नंबरचं उपोषण म्हणून जाहीर आहे महाराज ते. सगळ्यात 52 दिवसाचं उपोषण. सगळे पुढे गेले ना, 52च ना, 52 दिवसाचं उपोषण सगळ्याचे पुढे गेले.
आमच्या निळोबारायांनी तुकाराम महाराज भेटावे म्हणून 42 दिवसाचं केलं. तुकाराम महाराजांनी 12-13 दिवसाचं केलं. त्यांचंही कमी अशा प्रकारचं आहे, कमी दिवसाचे आहे. भगतसिंगांचं 52 दिवसाचं उपोषण. कैद्यांना व्यवस्थित हे देत नाहीत, अन्न देत नाहीत, कशासाठी तरी केलं होतं. तर हे इंग्रज नळ्या करू त्यांच्या तोंडामध्ये दूध ओतण्याचा प्रयत्न करत होते, तरी सुद्धा भगतसिंगांनी पिलं नाही. आणि वय काय होतं हो, काय 22-23 असंच काहीतरी वय आहे ना. असं कमीत कमी वय 22-23 म्हणजे आता नुसते हातामध्ये क्रिकेटचे दांडकं घेऊन फिरतात या वयातले पोरं, दुसरं काही कळत नाही. आणि त्यावेळेस भगतसिंगांनी 52 दिवसाचं उपोषण केलं. नाश्ता जर वेळेवर मिळाला नाही तर थैया नाचणारे पोरं लेक्चर मधून भगतसिंगाचे चरित्र सांगायला लागले. साधनेकडे लक्ष न देता साध्याचं आकर्षण जगाला झाल्यामुळे सगळी भयंकर परिस्थिती निर्माण झाली. तुकाराम महाराज कुठं आहेत हे पाहण्यापेक्षा तुकाराम महाराजांनी काय केलं हे पहा. ज्ञानोबा कुठं आहेत हे पाहण्यापेक्षा ज्ञानोबारांनी काय केलं हे पहा. जनाबाई बहिणाबाईंनी कुठं आहेत हे पाहण्यापेक्षा त्यांनी काय केलं हे पहा. आदर्श साध्य नसतं मंडळी, आदर्श साधना असते. जो साध्याला आदर्श मानून जगेल त्याचं व त्याच्या संबंधितांचं सगळ्यांचं नुसतं वाटोळं होईल, दुसरं काहीच नाही. म्हणून साधनेकडे पाहणं आपण शिकायला पाहिजे. या नृत्याविषयी सांगत होतो. प्रत्येकाला चांगलं नाचावं वाटतं, कसे उड्या मारणार. त्यांना असं वाटणार की कडेचे जे आहेत हे सगळे माझ्याकडे पाहतात. सगळ्या नाचणाऱ्यांना तेच वाटणार. नवरदेवाच्या पुढं 10 जण जर नाचत असले तर 10 नृत्य असतात. एक कुणीकडे पाहते, एक कसा नाचतो, एक कसा नाचतो. आणि त्या प्रत्येक नाचणाऱ्यांना असं वाटते की जे बाकीचे बाहेरचे आहेत ना हे सगळे माझ्याकडे पाहतात. मी चांगला नाचतो, मी चांगला नाचतो, मी चांगला नाचतो. मग चांगलं जर नाचावं वाटतं तर तशी साधना करा. चांगलं गायन करावं वाटतं तशी साधना करा. चांगलं कीर्तन प्रवचन करावं वाटतं तशी साधना करा. काही असो, चांगली गाडी चालवावी वाटते तशी साधना करा. साधनेकडे माणसाचं लक्ष असावं. या कलियुगामध्ये असं झालं, साधनेकडे कुणीच पाहत नाही. सगळे आला तो साध्य पाहून राहिला. फक्त काय मिळालं फळ, त्या फळाचं आकर्षण अंतःकरणामध्ये ठेवतात. पण आकर्षण साधनेचं असावं महाराज. तर हे सगळे नृत्य यम महाराजाकडे चालतात. यमाचा विशेष असा आहे, 100-100 धर्मीणामचे प्रजेश्वर. 100-100 शतसहस्त्र असे शत नाही कळालं. 100 म्हणजे 100,000 असा एक ग्रुप, असे 100 म्हणजे 1 कोटी. 100-100 1 कोटी धर्मात्मे यम महाराजाच्या सेवेत आहेत. कोणी पाय दाबतं, कोणी गरम पाणी टाकतं आंघोळीला, कोणी काही करतं, कोणी त्यांचे कपडे व्यवस्थित ठेवतं. असे 1 कोटी महात्मे आहेत यम महाराजांच्या याच्यामध्ये. तर कल्पवृक्ष जर आपल्याला प्राप्त झाला तर आपण या पुरीतही जाऊ शकतो. आता तिथं जाण्याची कोणी इच्छा करणार नाही, तो भाग वेगळा, पण जरा जाऊ शकतो. कुबेराच्या संपत्तीचं सभेचं वर्णन आमच्या नारदजीने युधिष्ठिराच्या समोर केलं. कुबेरजीची सभा जी आहे ती 100 म्हणजे 1200 किलोमीटर लांब आहे आणि 70 योजन रुंद अशा प्रकारची कुबेराची सभा आहे. त्या सभेचं वर्णन नारदजी करून राहिले महाराज. गुह्य कैही उह्यमानाः, वेगवेगळ्या प्रकारचे गुह्यक त्या सभेला वाहून नेतात. स्वर्गाची सभा कामग आहे, तशीच बिना इंजिनची उडत राहते. यांची यमाची सभा तशीच आहे. पण या कुबेराची जी सभा आहे ती सभेला उडवून नेणारे गुह्यक आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे गुह्यक त्याला झुंपले जातात आणि या कुबेराच्या सभेला ते आकाश मार्गाने इतस्ततः वहन करीत राहतात. सभेसहित कुबेर महाराज अखंड फिरत राहतात. असं त्या सभेचा विशेष अशा प्रकारचा आहे. निधी प्रमुख मुख्य उच्च, मार्कंडेय पुराणात याचं विशेष रूपानं वर्णन आहे. या निधींचं, ज्या 9 निध्या म्हणतो ना आपण, बजरंगबली अष्टसिद्धी 9 निधी के दाता. तर त्या 9 निध्या आणि अष्टमहासिद्ध्या, गौण सिद्ध्या 10, क्षुद्र सिद्ध्या 5, महासिद्धी, गुणहेतू सिद्धी आणि क्षुद्र सिद्धी असे सिद्धीतले 3 प्रकार आहे. तर या सगळ्या प्रकारच्या सिद्ध्या आणि 9 प्रकारच्या निध्या ह्या अगदी कुबेराच्या सभेमध्ये अखंड राहतात. अखंड असं एकही ठिकाण नाही की कुबेर गेला आणि तिथं 9 निध्या सोबत नाहीत. त्या 9 निध्यांचे मुख्य मानलं जातं खड्ग, त्रिशूल आणि गदा. हे 3 त्या 9 निध्यांचे मालक आहेत, अधिपती अशा प्रकारचे आहेत. तर त्यामध्ये 9 निध्या सांगितल्या जातात. पहिली निधी आहे पद्म, दुसरी निधी आहे महापद्म, तिसरी निधी आहे शंख,
चौथी निधी आहे मकर, पाचवी निधी आहे कच्छप, सहावी निधी आहे मुकुंद, सातवी निधी मांडली जाते कुंद, आठवी निधी आहे नील आणि नववी निधी मांडली जाते खर्व. अशा 9 प्रकारच्या निध्या कुबेर महाराजांच्या सभेमध्ये अखंड हात जोडून उभ्या असतात की महाराज कोणाच्या तरी पदरी आम्हाला बांधा, कोणाकडे तरी द्या, तुमच्या सेवेसाठी आम्ही हजर अशा प्रकारचं आहोत. आणि आपल्याजवळ एक तरी निधी आहे हो महाराज. शंख ही एक निधी मांडली जाते, शंख. आणि आता देवपूजेमध्ये फुटेल शंख असतं. आमच्या घरी आजीला म्हटलं हा भंगला दे टाकून. आजी म्हणजे नाही मा सासूच आहे. फुटलेला शंख जरी आपल्या घरी असेल तर त्याचं आपल्याला एवढं वैभव वाटतं. आणि शंख ही एक निधी मांडली जाते. कुबेराच्या घरी शंख नावाची निधी आहे, पद्म नावाची निधी आहे, महापद्म नावाची निधी आहे, नील नावाची निधी आहे, खर्व नावाची निधी आहे. या संपूर्ण निध्या खड्ग, त्रिशूल आणि गदा हे या 9 निध्यांचे अधिपती मानले जातात 3 जण. आणि हे सगळेच्या सगळे कुबेर महाराजांच्या सभेमध्ये उपस्थित असतात. या मत्स्य पुराणात याचं वर्णन आलं. हे 3 जण कुबेराच्या सेवेत असतात. जेव्हा चंद्र आणि सूर्यग्रहण होतं ना तर तेव्हा कुबेर महाराजांना नमस्कार करावा असं आहे शास्त्र. काय का माहित. मग ते वर्णन कुबेर महाराजांना नमस्कार करावा हा विषय सांगत असताना मग कुबेराची संपत्ती, कुबेराचे नौकर याचा विचार असा योगानं कडेकडेनं म्हणून आलेला आहे. तर मुख्य विषय हा आहे की सूर्यग्रहण चंद्रग्रहण लागलं की कुबेराला नमस्कार करावा. एक विशिष्ट मंत्रही आहे. तुम्ही जर जपत असाल तर मग मी सांगेल तुम्हाला. कधी नाही जपायचा, ग्रहणामध्ये जपायचा. ग्रहण म्हणजे अमृतकाल ईश्वराने निर्माण केला या सृष्टीवर. राहू ज्याला गिळत राहतो, गिळल्यानंतर ग्रहणाची अवस्था या पृथ्वीवर तयार होते. महाराज एवढं महत् पुण्य ग्रहण काळाचं लागतं की अधिक मासामध्ये सुद्धा जेवढं परमार्थाधिकाचं पुण्य लागणार नाही तेवढं ग्रहण काळात लागतं. आणि काय असतं हो ग्रहण. आता या कलियुगामध्ये वेदबीद पाळण्याचे जे काही नियम आहेत ते थोडे शांत झालेले आहेत. पूर्वी किती उपवाशी राहावं लागत होतं. आता अगदी ग्रहण लागणार आहे तर त्याच्या 2-2.5 तास आधी जरी तुम्ही खाणं बंद केलं तरी खूप झालं. आजारी माणसं, गर्भवती स्त्रिया यांना काही कमी पाळायला लावतं शास्त्र 2 तासाच्या आधीपासून. तुम्ही म्हणाल मग आपण तर आजारी नाही, काही नाही, तरी भूक लागली, तहान लागल्यावर काय करावं. तर महाराज भूक तहान जर सहन होत नसेल तर आपण भूकी तहानीच्या आजारीच झालो ना. आपण आजारी असल्यामुळे आपण अगदी 2-2.5 तासापर्यंत खाऊ शकतो. आणि ग्रहण सुरू झालं की अगदी शुद्ध परमार्थ करायचा. ते जे सांगतात ना हात हालू नये, पायावर पाय टाकू नये, एवढं बारीक नसतं. तुम्ही फक्त परमार्थ करणं महत्वाचं आहे. फक्त एक आहे, नदीमध्ये जर बसाल तर पूर्ण ओले होऊन बसा. तुम्ही म्हणाल हे काय पूर्ण ओले होऊन बसा, नदीत गेल्यावर आपोआप ओला होणारच आहे. काठावर बसाल तर कोरडे बसा. काही लोक काय करतात त्या ग्रहणामध्ये नदीमध्ये जाणार, ओले होणार आणि ओले होऊन काठावर येऊन बसणार. सगळं पुण्य पाप काही कामाचं नाही. सहज नदीमध्ये जर गेले तुम्ही कमरी एवढ्या पाण्यामध्ये आहात तर धोतरचं ओलं होणारच, पण वरचं जे उपरण आहे तेही कोरडं चालत नाही. मग त्यालाही पाण्यामध्ये भिजवूनच अंगावर घ्यायचं. पाण्यामध्ये असाल तर पूर्ण ओले आणि काठावर बसाल तर पूर्ण कोरडे. हे अगदी पक्क ध्यानात ठेवायचं. काही अगदी आम्ही पंढरपुरात पाहतो ना ग्रहणाच्या वेळेस आईसाहेबात जर गेलो स्नानाबिनाला तर आत जाणार आणि ओले होणार आणि ओले होऊन बसणार. मग ओले होऊन वर कशाला यायचं. ओलत जर आता आत राहा हे अगदी पक्क ध्यानात ठेवायचं. आतापर्यंत तुमचं अज्ञान होतं. या प्रवचनापासून जर पुढे असा गुन्हा झाला तर नक्कीच पाप होईल. कारण कळून जाणून बुजून जर पाप केलं तर जास्त पाप लागतं. जर जाऊन उभे राहिले तर एवढे तुम्ही कमरे एवढे आहात आणि बिना उपरण्याचं नसावं. पुरुषांनी विशेष रूपाने ध्यानात ठेवायचं. उघडं नसावं, उपरणं असावं. मग ते उपरणं कोरडं नसावं, ते उपरणं सुद्धा ओलं असावं. नदीमध्ये असताना ओल्या अंगाशी बसायचं. आणि काठावर जर बसत असाल तर ग्रहणाच्या आधी स्नान करा. स्नान करून वर वापस या. वापस येऊन कपडे दुसरे घाला, कोरडे ठक्क कपडे घाला आणि मग घाटावर बसून नामस्मरण करा. आणि शेवटचं जे स्नान आहे त्या स्नानाच्या वेळेस मग विशिष्ट प्रकारच्या कुबेर मंत्रांचा विचार सांगितला. कुबेराचं मंत्र सांगितला तो जपत जपत आंघोळ करायची. तर या प्रसंगामध्ये मग हा विचार आला की कुबेराच्या सोबत त्रिशूल, गदा आणि खड्ग कायम असतात. हे कोण आहेत 3? हे 9 निधींचे स्वामी आहेत. बरं, कुबेरांच्या सोबत अजून कोण असतं म्हणजे अष्टसिद्ध्या, 8 प्रकारच्या सिद्ध्या, अनिमा, लघिमा,
गरिमा, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व, ख्याती, त्यालाच प्राप्ती असं म्हटलं जातं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्ध्या सुद्धा कुबेरजींच्या जवळ आहेत. अनिमा, लघिमा, गरिमा ह्या ज्या 3 सिद्ध्या मानल्या जातात, अनिमा, लघिमा आणि महिमा, ह्या 3 सिद्ध्या शरीराच्या संबंधातल्या आहेत. अनिमा म्हणजे लहान रूप धारण करणं, लघिमा म्हणजे हलकं रूप धारण करणं, आणि महिमा म्हणजे खूपच मोठं अशा प्रकारचं होणं. असे वेगवेगळे हे सांगितले जातात. पहिले अनिमा. अनिमा म्हणजे खूप हलकं होणं. बजरंगबलीने हे रूप लंकेमध्ये धारण केलं. लघिमा हा सगळे तिथेच उदाहरण भेटतात. लघिमाई लंकेमध्ये जात असताना, आणि महिमा सुद्धा लंकेकडे जात असतानाच, जेव्हा सगळे जण उभे राहिलेत की बा पलीकडे कोण जाईल समुद्राच्या, आता तर प्रत्येक जण विचार करायला लागला. म्हणते गज, गवाक्ष, गंधमादन, तसे अंगद, सगळेजण म्हणायला लागले. तर त्यामध्ये अंगदाने म्हटलं बा मी जाऊ नाही, अंगद म्हणत होता मी जाणार, मी म्हणजे लंकेत जातोही आणि येतोही. पण सगळ्यांनी विचार केला अंगद हा युवराज आहे आणि सेनेने बसायचं, युवराजालाच पाठवायचं, आणि त्याला जर काही झालं तर सुग्रीव आपल्याला कच्चं खाऊन टाकेल, म्हणून अंगदाला कोणी पाठवलं नाही. गज म्हणायला लागला मी 10 योजन, कारण 100 योजन म्हणजे 1200 किलोमीटर समुद्र आहे. मग एक म्हणला मी 10 योजन जातो, म्हणजे 120 किलोमीटर उडी मारतो. गज नावाचं माकड म्हटलं. गवाक्ष म्हटला मी 240 किलोमीटर उडी मारतो. गंधमादन म्हटला मी त्याच्या पुढे अजून 120 किलोमीटर धरा, आणि शेवटी 1200 किलोमीटर पर्यंत आपले हे अंगाला केस असलेले कोण, जटायू. जटायू कोण म्हटलं, तर जांबुवंत म्हटले मी 1200 किलोमीटर जाईल, पण येण्याची गॅरंटी नाही, कारण वापस येण्याचं एवढं मी आता म्हातारा झालो. जेव्हा भगवंतानी वामनाचं रूप धारण केलं होतं तर तेव्हा जांबुवंत म्हणायला लागले मी अगदी थोड्या वेळामध्ये 5 प्रदक्षिणा वामनाला घातल्या होत्या, असं जांबुवंत म्हणायला लागले. पण आता मात्र मी जाईल, पण येण्याची शक्यता नाही. मग रावणाकडे गेले, आणि तुम्ही जर वापस आले नाही तर आम्हाला कोण सांगलं कोण कुठे आहे, सीताई साहेब कुठे आहेत म्हणून. बजरंगबली कडेनं बसलेले. बजरंगबलीला ऋषींनी शाप दिलेला असल्यामुळे शक्त्या सुप्त होत्या, त्यांना भरवलं, आणि बजरंगबली एका डोंगरावर उभे राहिले. आणि महाराज जेव्हा महिमा सिद्धीचा वापर केला तर कितीतरी किलोमीटर उंची त्यांनी वाढवली, आणि उडी घेतली तर मध्यंतरी मग सिंहका भेटली. तिने वळण्याचा प्रयत्न केला. देवमाता जी होती, तिने नागमाता जी होती, तिचं नाव काय, सुरसा, तिने गिळण्याचा प्रयत्न केला. तर त्या ठिकाणी लघिमा सिद्धी धारण केली. महिमा सिद्धीच्या द्वारा उडायला लागले, आणि जेव्हा लंकेमध्ये प्रवेश करणार आहेत तेव्हा लघिमा बारीक रूप बजरंगबलीने धारण केलं. रामायणकारांनी वर्णन केलं किती रूप बारीक धारण केलं, किती बारीक धारण केलं. म्हणजे डोळ्यामध्ये जर बजरंगबली जाऊन बसले तर खूपच नव्हते म्हणे, एवढं बारीक रूप धारण केलं. आता डोळ्यामध्ये किती बारीक असल्यावर खुपेल, अगदी बारीक बारीक. मुंगी जर गेली तर डोळ्यात खुपेल का नाही. मुंगी काय काढली, मुंगीचा पाय जरी आपल्या डोळ्यात गेला तरी असं रक्ताळेल डोळा, असा त्रास व्हायला लागेल महाराज. आणि बजरंगबलीने एवढं बारीक रूप धारण केलं होतं की कोणाच्या जर डोळ्यामध्ये बजरंगबली गेले तरी डोळा खुपत नव्हता. एवढी लहान अनिमा नावाची सिद्धी. लघिमा हलके, एकदम खूपच हलके. जेव्हा सीताई साहेब जे अशोक वृक्षाच्या खाली बसलेले आहेत तर त्या झाडावर बजरंगबली होते. तर झाडावर कुठं होते, तर पान त्या अशोक वृक्षाचं, त्याला लागलेलं कोपऱ्याचं फूल, आणि त्या फुलाला मधला दोलक, जसा घंटीला दोलक असावा, आणि त्या दोलकाला धरून बजरंगबली झोके खेळत होते. आता फुलाला जर आपण धरलं तर आपण फुल खाली येऊन पडू की नाही बरं. फुलाला परत फुलाच्या मधला दोलक बजरंगबलीने हातामध्ये धरलेला होता आणि असे फिरत होते. म्हणजे किती हलकं रूप धारण केलेलं असेल, वाऱ्याने उडून जातील एवढं हलकं रूप धारण केलं. मोठेही झाले, लहान आकार धारण केला. लंकेमध्ये प्रवेश करताना हलका आकार धारण केला. त्या वृक्षावर बसलेले असताना अनिमा, लघिमा, गरिमा सगळ्या प्रकारच्या प्राप्ती, प्राकाम्य, ईशिता, वसिता आणि ख्याती. ख्याती म्हणजे त्रैलोक्यातले सगळे भोग प्राप्त असणं. तसं तर तो सीताई साहेबांनीच आशीर्वाद दिलेला आहे. काय आहे श्लोक, सगळे भोग तुझ्या मागे राहतील. तमाह जानकी प्रीता यत्र कुत्रापि मारुते
स्थितम त्वामनु यास्यन्ति भोगा सर्वे ममाज्ञया. सुरुवात काय? तमाह जानकी प्रीता, प्रसन्न होऊन जानकीने तमाह जानकी प्रीता यत्र कुत्रापि मारुते. मारुते, हे बजरंगा, तू कुठेही असला, यत्र कुत्रापि, कुठेही जरी असला तरी माझ्या आज्ञेने सगळे भोग तुझ्या मागं राहतील. सगळे भोग, कधी तू अपेक्षा ठेव, सगळे भोग तुझ्या मागं राहतील. महाराज, बजरंगबलीने जीवनात कधीच भोगाची अपेक्षा केली नाही. हा आईंचा आशीर्वाद आहे तर तो आपल्या कामात पडून राहिला आता. कारण आईसाहेबांच्या आशीर्वादामुळं बजरंगबलींवर सगळे भोग प्रसन्न आहेत. सगळे भोग बजरंगबलीच्या अगदी कायम पदरामध्ये असतात. तर आपण जर साधना केली तर बजरंगबली आपल्याला देत राहतात. तर यासाठी ते कामात पडतात. प्राप्ती, जगातील सर्व भोग प्राप्त असणं, याला प्राप्ती असं किंवा ख्याती असं दुसरं नाव आहे. ते बजरंगबलीला प्राप्त आहे आईसाहेबांच्या आशीर्वादाने. आणि कुबेर महाराज जिथं जातात तिथं ह्या 8 सिद्ध्या सोबतच असतात. अष्टमहासिद्ध्या. कुठं कुठं काही गौण सिद्ध्यांचं वर्णन येतं. ह्या गौण सिद्ध्या 10 प्रकारच्या आहेत. अनुर्मी, दूरश्रवण सिद्धी, दूरदर्शन सिद्धी, मनोजव, कामरूप, परकाय प्रवेश, स्वच्छंद मरण, देवक्रीडानुदर्शन, यथा संकल्प आणि अप्रतिहत गती. 10 आहेत. पहिले अनुर्मी. अनुर्मी म्हणजे कोणत्याच प्रकारच्या उर्मीनं, षडुर्मीनं, क्षदा, क्षुधा, तृषा, ज्याला भुक्तान म्हणू, सुख, दुःख, शोक, मोह, जरा, मृत्यू, या कोणत्याच गोष्टीची पीडा आपल्याला न होणं, याला म्हटलं जातं अनुर्मी. भूक नाही लागत, तहान नाही लागत. काही काही भक्तांना ह्या सहज अशा प्रकारे प्राप्त झालेल्या असतात. इथे एक ताई होत्या पा राहायला, आता यावर्षी आहेत की नाही मला माहित नाही, त्यांना कृष्णा माऊली म्हणत. ते 50-50 दिवस उपवाशी राहत. 50-50 दिवस, महिना 2-2 महिने, 3-3 महिने पाणी नाही, अन्न नाही. आणि प्रदक्षिणा इथं पंढरपुरामध्ये असताना रोज 11 प्रदक्षिणेचा नियम. आतापर्यंत 11 प्रदक्षिणा होऊन पंढरपुराच्या नगरीच्या पूर्ण आणि बसलेल्या असायच्या. त्र्यंबकला राहतात तर त्या त्र्यंबकला रोज त्यांचा नियम पूर्ण याची ब्रह्मगिरीची रोजची प्रदक्षिणा. आता आहेत का ते आता? हा, तर रोज ब्रह्मगिरीची परिक्रमा करणार. आणि इथं असताना 11 प्रदक्षिणा पांडुरंगाच्या याच्या करणार. जेवण म्हणजे उगा काहीतरी केलं तर केलं, कधीतरी केलं. ते केलं तर केलं, रोज नाही, महिन्यातून, 2 महिन्यातून, 35 दिवसातून, 40 दिवसातून असं एकदम शरीर. मागच्या वर्षी चक्कर येऊन थोड्या पडल्या होत्या पुंडलिकाच्या मंदिराजवळ, पण ते उचलणाऱ्यांनाच राग व्हायला लागले की माझी प्रदक्षिणा तुम्ही खंडित केली म्हणून. मग परत दुसरी केली त्यांनी, पण ती संख्या पूर्ण केली. याला म्हणतात अनुर्मी. अनुर्मी भूक, तहान, क्षुधा, तृषा, हे जे आहे, सुख, दुःख, जरा, मृत्यू, या कोणत्याच प्रकारच्या उर्मीनं आपल्याला त्रास न देणं ही गुणहेतू सिद्धी आहे. अनुर्मी अशा प्रकारे. पुढे दूरश्रवण सिद्धी, दूरचं ऐकण्याची सिद्धी. आताच्या काळामध्ये रेडिओ ते काम करतो. दूरश्रवण सिद्धी. दूरदर्शन सिद्धी, सरळ सरळ टीव्ही आहे. आणि व्यासांच्या आशीर्वादाने संजयाला दूरश्रवण सिद्धी प्राप्त झालेली होती आणि दूरदर्शन या दोन्ही प्रकारच्या सिद्धी मिळाल्या. पुढचे मनोजव सिद्धी, मनाच्या वेगानं धावता येणं. नारदाने आशीर्वाद दिला चित्रलेखा नावाच्या एका स्त्रीला, तर ती चित्रलेखेला मनोजव नावाची सिद्धी प्राप्त झालेली होती. कामरूप सिद्धी, इच्छित रूप धारण करता येणं. परकाय प्रवेश सिद्धी, शंकराचार्यांनी शास्त्रार्थ करण्यासाठी या सिद्धीचा एकदा वापर केल्याचं शास्त्रामध्ये वर्णन येतं. स्वच्छंद मरण सिद्धी, भीष्माचार्यांना ही सिद्धी प्राप्त झालेली होती. स्वच्छंद मरण. महाराज, शरीराला किती सच्छिद्र चाळणीसारखं शरीर झालं, पण एकाही छिद्रातून प्राण नाही निघून गेला त्यांच्या शरीरातला. अखंड अशा प्रकारे प्राण उपस्थित राहिले. आणि त्यांनी जेव्हा म्हटलं की आता उत्तरायण सुरू झालेलं आहे आणि या प्राणाला म्हणा आता निघ तू, तेव्हा कुठं तो प्राण निघाला. भगवंत हजर झाले होते. भगवंत म्हटले भीष्माचार्यांना तुम्हाला आयुष्य देऊ काय? समोर उभे आहेत भगवंत आणि भीष्माचार्य अगदी उभे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये भगवंताने धर्मराजाला काहीतरी ज्ञान भीष्माचार्यांनी सांगावं अशी इच्छा व्यक्त केली. भगवंत म्हणतात भीष्माचार्य तुमच्या या नातवंडाला काहीतरी सांगा. मला थोडं परीक्षण करा. काही कोणी टीके बिकेत मी वाचलं अशातला हा प्रकार नाही, पण थोडा विचार करा भगवंताची किमया किती महान आहे. धर्मराज रडायला लागले युद्ध झाल्यावर, कारण सुवासिनी राहिल्याने राजाची पूजा करायला आणि काय हे युद्ध. मग भगवंतांनी समजून सांगितलं की धर्मा, जसं ज्याचं कर्म असते तसं भोगावं लागते. आपल्या आपल्या कर्मानं सगळे मेले, तू का बरं त्रास भोगून राहिला, तुला का बरं खराब वाटून राहिलं. धर्म कृष्णाचं ऐकत नव्हते.
अरे मी तुला सांगितलं की काही चुकलं नाही, जगाचा नायक आहे मी. धर्मराज म्हणायचे आपले धर्मराज कृष्णाला म्हणायचे, जाऊ दे रे कृष्णा, तू काही बळबळ करू नको बरं. धर्मापेक्षा भगवान श्रीकृष्ण बरेच लहान होते. कृष्णा तू काही मला ब्रह्मज्ञान पाजू नको उड बरे इथून. महाराज कृष्णाचं ऐकत नव्हते. अजून कुंती साहेबांनी समजून सांगायचा प्रयत्न केला, त्यांचं ऐकत नव्हते. बऱ्याच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी सांगण्याचा प्रयत्न केला, धर्मराज त्यांचं ऐकून समाधानी होत नव्हते. कृष्णाने समजून सांगितलं तरीही ऐकत नव्हते. मंडळी तुम्ही थोडा विचार करा, कृष्णाने समजून सांगितल्यावर ऐकणार नाही असं कधी होईल काय बरं? यानं समजून सांगून वेद येणीची पडवून वेद केला शहाणा ओ, गवळणी म्हणतात. यानं समजून सांगून वेदाला शहाणा केला. म्हणजे वेदाच्या ठिकाणची जी विद्वत्ता आहे, जे शहाणपण आहे, तो कोणामुळे आला? कृष्णामुळे आला. यानं वेदाला शहाणा केला, शास्त्रा पुराणाला शहाणा केला, ऋषी मुनीला यानं शहाणं केलं. धर्मराजाने याचं ऐकलं नसतं का? महाराज भगवंताने धर्मराजाचं बटन बंद करून टाकलं होतं समजून घ्यायचं. कारण धर्माने जर समजून घेतलं असतं तर भीष्माचार्यांकडे जाण्याचं कामच पडलं नसतं. भगवंताला भीष्माचार्याकडे जायचंच होतं. बरं आमचं नाही ऐकत का तू? थांब बरं, मग मी तुला भीष्माचार्यांकडे नेतो, ते सांगतील तुला समजून. आणि मग भीष्माचार्यांकडे नेलं. भीष्माचार्य भगवंताला पाहून राहिले, धर्माशी बोलतात पण पाहतात कृष्णाकडे. कृष्ण भगवान म्हणतात, आचार्य तुम्हाला जीवदान देऊ का? सगळे बाण तुमच्या शरीरातून काढतो, तुमच्या शरीराला पुन्हा व्यवस्थित करतो, भरपूर तुम्ही जगाल. भीष्माचार्य म्हणले, ते जगणं काय कामाचं? आज प्रत्यक्ष तू माझ्या समोर हजर आहे आणि बरोबर योगायोग उत्तरायण सुद्धा. योगायोग फोगाफोग काही नाही, प्रत्यक्ष परमात्म्यानेच तो विचार करून योगायोग साधला. भगवंत त्या ठिकाणी हजर झाले आणि योगायोग आहे आज, मी माझा प्राण सोडतो. भगवंत म्हणले ठीक आहे. भीष्माचार्याने प्राण सोडला. याला शास्त्रामध्ये म्हणतात इच्छा मरण स्वच्छंद मरण सिद्धी. ही 7वी अशी सिद्धी आहे. 8वी सिद्धी आहे देव क्रीडानुदर्शन. गौतम बुद्धांनी आपल्या भावासाठी हिचा वापर केला होता. यथासंकल्प सिद्धी, जे मनामध्ये आणाल ते पूर्ण होईल. पुढची सिद्धी अप्रतिहत गती सिद्धी, ज्यांच्या गतीला कोणीही अवरुद्ध करू शकत नाही. बजरंगबलीला सुद्धा ही सिद्धी अशा प्रकारे प्राप्त होते. पुढचे क्षुद्र सिद्धी आहेत 5 प्रकारच्या. त्यामधला पहिला प्रकार आहे त्रिकालज्ञता. वाल्मिकजींनी महाराज रामनामाच्या जपावर त्रिकालज्ञता ही सिद्धी प्राप्त केली होती. काय प्रमाण आहे याचा? कोडियाची कीर्ती वाढिली पण केले रामायण रामाआधी, राम प्रभूच्या आधी रामायणाची रचना केली. ही त्रिकालज्ञता आहे. अद्वंद्वता, शीत उष्ण, कोणत्याच प्रकारच्या द्वंद्वाचा त्रास न होणं. परचित्ताविज्ञता, समोर आपल्या कोणी उभा राहिला की त्याच्या चित्तातला आपल्याला कळणं. अलीकडे त्याला थाट रिडिंग म्हणतात इंग्लिशमध्ये. तर काहीतरी थोडंफार यंत्रांच्या द्वारा त्याला प्रकाशित केलं गेलं तर ही थाट रिडिंग एक 3ऱ्या नंबरची सिद्धी आहे. प्रतिष्ठंभ सिद्धी, पंचभूतावर आपला ताबा प्राप्त होणं. अग्नीने आपल्यावर असर न करणं, जलाने आपल्यावर असर न करणं, कोणत्याच भूताने आपल्यावर असर न करणं. या सिद्धीचं उदाहरण आहे भक्त प्रल्हाद. अग्नीमध्ये बसवले तरी जळाले नाही, पाण्यात ढकलले तरी मेले नाही, कडेलोट केला तरी गतप्राण झाले नाही. प्रतिष्ठंभ. पुढे अपराजय, कधीच कुणी न हरू शकणं. महाराज जीवनात कधीच न हारणं याला अपराजय नावाची सिद्धी म्हणतात. याचं उदाहरण आहे आमचे संभाजी महाराज. कधीच हारले नाही म्हणतात. किती युद्ध केले त्यांनी जीवनात? गणित नाही का याचं? आमच्या भगवान श्रीकृष्णाने 300 युद्ध केले. 1200 राक्षस भगवंताने मारले. किती? 123 संभाजी महाराजांनी युद्ध केले. एकाही युद्धामध्ये कधीच हारले नाहीत. कशाचा परिणाम आहे हा? अपराजय नावाची सिद्धीचा. ही क्षुद्र सिद्धी आहे, क्षुद्र सिद्धी. या सिद्धीत एवढी पावर अशा प्रकारची आहे की तो कधी हारत नाही. मला सांगायचं एवढंच आहे की ह्या सगळ्या सिद्ध्या कुबेर महाराजांचे पाय दाबतात. आणि हे कुबेर महाराज तुम्हाला कल्पवृक्ष प्राप्त झाल्यावर मिळतात. ज्या यमांचं वर्णन केलं कल्पवृक्ष ते देऊ शकतात. ज्या स्वर्गाचं आपण वर्णन केलं त्या स्वर्गातली संपत्ती कल्पवृक्ष तुम्हाला देऊ शकते. चिंतामणी तुम्हाला इहलोकातील संपत्ती देते. कल्पवृक्ष तुम्हाला स्वर्गलोक इत्यादी परलोकातील संपत्ती देते. पण गुरुजी जर तुमच्यावर प्रसन्न असतील, संत महात्मे जर तुमच्यावर प्रसन्न असतील तर योग्यांनाही दुर्लभ असणारं वैकुंठ तुम्हाला प्राप्त करून देतात. तर योग्यांना दुर्लभ असणारं वैकुंठ गुरूंच्या प्रसन्नतेने मिळते. या गुरुचा महिमा काय आहे या संबंधातला विचार आपण उद्याला करू. पुंडलिक वरदा.